तर पण तुम्ही आता म्हणतात की सगळी नेते मंडळी सगळं तुम्ही त्यांना पदं दिली, तुम्ही म्हणतात ते दे वर पार्ट ऑफ डिसिजन मेकिंग. आणि एक तुम्ही महत्त्वाचं वाक्य म्हणालात की जे टीका भारतीय जनता पक्ष करणार नाही ती तुमचेच एकेकाळचे सहकारी तुमच्याच राष्ट्रवादी परिवाराची मंडळी करतायत. व्हॉट वेंट रॉंग एक्झॅक्टली? आय हॅव नो आयडिया. यू हॅव टू आस्क देम. तुम्हाला त्यांना तुम्ही काहीतरी अनालिसिस केलं असेल सुप्रिया सुळेंनी? मी असं अनालिसिस केलंय की त्यांचे काही वैयक्तिक अडचणी असू शकतात, कारण का दुसरं काही कारणच नव्हतं. म्हणजे आज इथे राहिले असते तर माझा विश्वास आहे की 2024च्या ऑक्टोबरमध्ये अजित पवार या राज्याचे मुख्यमंत्री झाले असते. या मताशी मी अजूनही ठाम. जर या बाजूला राहिले असते तर आता काय होईल याचं नाही मी सांगू शकत, पण जर ते इथे राहिले असते तर 2024मध्ये ते 2000% राज्याचे मुख्यमंत्री झाले असते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.